आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी वाशिममधल्या अनेक गावात रखरखाट पाहायला मिळतोय। पावसानं दडी मारलेल्या वाशिमच्या सोयता गावामध्ये बारिशवाला बाबा प्रकट झालाय। ग्रामस्थांना गाव सुजलाम सुफलाम करण्याचा शब्द देत त्यानं तपस्याही सुरू केली आहे। हा बारिशवाला बाबा नेमका कोण आहे जाणून घेऊया। शांती शांती शांती। वाशिमच्या सोयता गावात राहणाऱ्या प्रवेश राऊतांचं शेत आता फक्त शेत उरलेलं नाहीये, तर गावकऱ्यांसाठी ते आध्यात्मिक केंद्र बनलंय। विस्कटलेल्या जटा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि हातावर पेनानं गिरवणारी ही आकृती आहे बारिशवाल्या बाबाची। बारिशवाला बाबा उर्फ जयहरी महाराज। पावसानं गावावर कृपादृष्टी करावी म्हणून बारिशवाला बाबानं राऊत यांच्या शेतात अन्नत्याग करत तपस्या सुरू केली आहे। बाबा माझ्या शेतामध्ये 19 तारखेपासून आलेले आहेत आणि या ठिकाणी पहिला पाऊस गुरुवाराला झालेला आहे। तेव्हापासून आम्ही त्या गुरुवारच्या पाण्यावर पेरणी केलेली आहे। तेव्हापासून पाण्याचा अजिबात हे नाही आहे। तेव्हापासून मग बाबा त्यानंतर आल्यानंतर त्यांनी तपश्चर्या मांडलेली आहे त्या ठिकाणी। तर तेव्हापासून त्यांनी किंवा कोणत्याही प्रकारचं अन्न न घेताना एकसारखे उभे राहतात आणि पाण्यासाठी मागणी करतात देवा ईश्वराकडे। बारिशवाला बाबा मूळचा पुण्याचा। 30 वर्षांपूर्वी त्यानं घराचा त्याग केला। 2005 मध्ये तो वाशिम मध्ये दाखल झाला। 3 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केल्यानंतर तो राजस्थानात गेला। तिथून परतल्यानंतर त्याला बारिशवाला बाबा अशी ओळख मिळाली। त्यानं आपल्या तपस्येनं कुठे आणि कसा पाऊस पाडला याबाबत मात्र कुणालाच काही माहिती नाहीये। बाबानं मौन व्रत धरलेलं आहे की कारण की वर पाऊस आला पाहिजे म्हणून 19 तारखेपासून मौन व्रत धरलं बिना अन्न पाण्याचं। इकडे पेरणी पाणी झाली पण पाऊसच नाही आहे। पावसासाठी बाबानं हे भगवंताले की पाऊस इकडे झाला पाहिजे, शेतकरी गोरगरीब सगळे खुशीत राहिले पाहिजे, आनंदात राहिले पाहिजे। बरेच 12 वर्ष झाले बाबा इकडे येतात, बरेच काही चमत्कार घडलेले आहेत। हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजांवर विश्वास ठेवून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र वेळेत पाऊस न आल्यामुळे बियाणांची माती होऊन गेली आहे। त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी श्रद्धा अंधश्रद्धेचा फारसा विचार केलेला दिसत नाहीये। प्रणय निर्वाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, वाशिम। तर हवामान खात्याचे अंदाज दे दणादण चुकलेत। शेतकरी संकटात सापडले आणि त्यामुळे अंधश्रद्धेचं पीक आल्याचंही चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय।